एक बोंधू आणि भामटा बाबा ज्याच्यावरती खंडणीचा गुन्हा दाखल होतो, खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यावरती त्याला कोर्टात हजर करत असताना दोन्ही बाजूला भक्तांची रांग असते. परत याच भामट्या बाबावरती सोलापूर जिल्ह्यातल्या करमाळामध्ये एक महिलेचं लैंगिक शोषण केल्याचा गुन्हा दाखल होतो. पुन्हा एकदा त्याचे भक्त मंडळी आणि त्याची पूजा अर्चा करणारे जे त्याचे गुलाम आहेत ते पुन्हा एकदा गर्दी करतात आणि ह्या बाबाला सोडवण्याचा प्रयत्न करतात. असे अनेक गुन्हे दाखल होऊन सुद्धा या भामट्या भोंदू बाबाच्या भोवती भक्तांची गर्दी कायम राहते. ह्याला कारण सगळ्यात महत्त्वाचं की हे राजकीय जे मंडळी आहेत जे आशा बाबांच्या पाया पडतात, त्याच्यामुळे लोकांची श्रद्धा वाढते की बाबा एखादा राजकीय नेता, एखादा राजकीय आमदार, मंत्री हा जर ह्या महाराजांच्या पाया पडत असेल तर मग ह्याच्यात नक्कीच काहीतरी आहे. हाच सगळ्यात मोठा विषय. मग आता हा पुन्हा एकदा विषय का चर्चेत आला आहे किंवा मी याची बातमी का करतोय, तर आपल्याला खरात प्रकरण माहीतच आहे. हे खरात प्रकरण चालू असतानाच पाठीमागं गेल्या 2-4 वर्षामध्ये एक थैमान घातलेला असाच एक बाबा महाराष्ट्रामध्ये, ज्यानं संपूर्ण राजकीय लोकांशी कनेक्शन असलेला मनोहर मामा भोसले उर्फ मनोहर मामा, जो स्वतःचा मी बाळूमामाचा अवतार असल्याचं सांगत होता आणि तो भविष्य बघत होता. त्याची भविष्य बघण्याची स्टाईल मी आज तुम्हाला पहिल्यांदा सांगणार आहे. खूप विचित्र आहे. पण दरम्यानच्या काळामध्ये आत्ता पुन्हा त्याच्यावरती एक कुर्डवाडी म्हणजे सोलापूर जिल्ह्यातलं पोलीस स्टेशन आहे, या ठिकाणी त्याच्या विरोधात फसवणुकीचा आणि अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला. आता हे सगळं चालू असताना पुन्हा एकदा एक महिला लैंगिक शोषण झाल्याचं कारण घेऊन नव्यानं गुन्हा दाखल करण्याच्या तयारीत असल्याची माहिती माझ्यासमोर येते. मग आता नेमकं हे सगळं काय प्रकरण आहे, हा मनोहर मामा काय, हे जवळपास खरात सारखंच कसं सेम कॅरेक्टर आहे, हे तुम्हाला मी या सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. नमस्कार, मी आहे मच्छिंद्र टिंगरे आणि तुम्ही पाहताय जाहीर सभा. मित्रांनो, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो आहे की मनोहर मामा भोसले यानं सुरुवातीला मी बाळूमामाचा अवतार आहे म्हणून सुरुवात त्याची कशी झाली सांगतो. तुम्हाला विश्वास बसणार नाही. मनोहर भोसले हा सुरुवातीला इंदापूर तालुक्यातल्या अंतुर्णे या परिसरामध्ये गॅसच्या ज्या सप्लाय करणाऱ्या जी गाडी असते त्या टाक्या खालीवर करायला, म्हणजे टाकी पोच करायची, परत ते आणून टेम्पोत टाकायची, हे काम करत होता. त्याच्यानंतर हाच मनोहर भोसले बोंबील विकायचं काम करायचा, सुकट बोंबील विकायचं काम करायचा. त्याच्यानंतर थेट ह्या मनोहर भोसलेचा प्रवास मंत्र्यांच्या, आमदारांच्या पाया पडण्यापर्यंत, म्हणजे तेच लोक ह्याच्या पाया पडतात इथपर्यंत झालेला याचा प्रगतीचा प्रवास. सांगायचं तात्पर्य काय, झुकती है दुनिया, झुकाने वाला चाहिए. याच्या भोवती असलेलं जे एक कुभांड रचणारे जे लोक आहेत की जे लोक असं सांगतात की मामांकडं गेल्याच्या नंतर आपलं काम होतं आहे, आर्थिक भरभराट होती आहे, संतती प्राप्ती होती आहे, अशा प्रकारच्या अनेक कारणांसाठी ही लोक याच्या पाया पडायला जातात. आता मी तुम्हाला अगदी स्पष्टपणे सांगतो, तिथं गेलेल्या भक्तांपैकी काही लोकांनी मला असंही सांगितलं की तिथं जर समोर एखादा माणूस बसला किंवा एखादी महिला जरी बसली तरी बिनधक्तपणे तो माणूस त्यांना असं सांगतो, म्हणजे हा मनोहर मामा, की तुमचं बाहेर असं असं अफेअर चालू आहे. माणूस घाबरून जातो अक्षरशः. किंवा तुमच्या मनात अमकं चालू आहे, तुम्ही काहीतरी विचार करताय, अशा पद्धतीची भीती निर्माण करणं हा पहिला त्याचा एक फॉर्म्युला राहिलेला आहे. त्याच्यानंतर मग अनेकांना वेगवेगळ्या कारणातून फसवायचं की तुझा उद्योग व्यापार अमुक कारणानं अडचणीत आहे, तुला अमुक पूजा करायची, तुम्हाला हे करायचं, अशा प्रकारची भाकीत सांगून अक्षरशः बोंबील विकणारा हा मनोहर मामा थेट महाराज होऊन बसला. अनेक लोक अक्षरशः त्याची पालखी काढायला लागली. मग त्यानं उंदरगाव, म्हणजे बारामती तालुक्यात एक गोजूबावी सावंतवाडी नावाचं गाव आहे, तिथे एक मोठा मठ त्यानं टाकलेला होता. मग ह्या परिसरातून त्याची म्हणजे त्याला इथून पळून जावं लागलं. नंतर त्याने उंदरगाव, करमाळा तालुक्यातलं एक उंदरगाव नावाचं गाव आहे, त्या गावामध्ये पुन्हा त्याने एक मोठं मंदिर बांधलं. तिथं स्वतःचा एक जनता दरबार भरल्यासारखं अशी लोक त्याच्याकडे भक्तांची गर्दी व्हायला लागली. परत तो तिथंच असताना त्याच्यावरती करमाळा पोलीस ठाण्यात एक लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल झाला. त्याच्यानंतर पुन्हा आत्ता कुर्डवाडी पोलीस ठाण्यामध्ये त्याने एका व्यावसायिकाला त्याच्या काही अडचणी आहेत असं सांगून 50,000 रुपये घेऊन त्याची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत. आता सगळ्यात महत्त्वाचा विषय की हा मनोहर मामा जेलमध्ये जाऊन येतो, बलात्कारासारख्या गुन्ह्याच्या जेलमध्ये असतो, तो खंडणीच्या गुन्ह्यामध्ये जेलमध्ये असतो, तरीसुद्धा नालायक मंडळी जे अशा लोकांच्या पाया पडतात त्यांच्यामुळे ह्यांचं नुकसान काही होत नाही. हे जे काही असतात असे की ज्यांनी 2 नंबरचा पैसा कमावलेला असतो,
अशा लोकांचे पैसे अशा बाबांच्या पायावर गेलं तर काही फरक पडत नाही, पण काही सर्वसामान्य कष्टाचे पैसे असणारी जी माणसं आहेत की ते अशा गोष्टीला बळी पडतात की बाबा इथं काहीतरी फरक पडतोय म्हणून आपण तिथं गेलं पाहिजे, तिथं खर्च केला पाहिजे, तिथं देणगी दिली पाहिजे. ह्या माणसानं कोट्यावधी रुपयांची प्रॉपर्टी गोळा केली. घोटी नावाचं गाव आहे, तिथं 27 एकर जमीन घेतली. त्याच्यानंतर आता त्याचा गाणगापूरला देखील एक मठ आहे आणि गाणगापूरमध्ये सुद्धा तो दर पौर्णिमेला वगैरे तिथं असतो अशी माझी माहिती आहे आणि तिथं सुद्धा त्याचा मोठा दरबार भरतो. दुर्दैवानं चांगली माणसं त्याच्या पायावरती फुलं टाकतात, फुलाची उधळण करून त्याचं स्वागत करतात. अतिशय हा मूर्खपणा ह्या लोकांचाही आहे. मात्र हे असे लोक थांबवण्याचं सत्र आता महाराष्ट्र शासनानं हातात घेतलेलं दिसतंय. सरकार अशा गोष्टींमध्ये गंभीर आहे. त्याच्यामुळं तुम्हाला माहीत आहे खरातचे सुद्धा हात लांबपर्यंत पोचलेले असताना त्यांना जेलमध्ये टाकण्यात सरकारनं खूप धाडसी पावलं उचललेत. आता मनोहर मामाच्या बाबतीत सुद्धा अनेक वेगवेगळे लोक आहेत की दहशतीमुळं ते पुढं येत नाहीत, अशी लोक पुढं येण्याची शक्यता आहे. एक महिला आता पुन्हा एकदा तिचं लैंगिक शोषण या मामाकडून त्याच्या काही जवळच्या बगलबच्च्यांकडून शोषण झाल्याच्या कारणावरून गुन्हा दाखल करण्याच्या तयारीत असल्याची माझी माहिती आहे. परंतु अनेक लोकांना फसवलं गेलं असल्याचंही बोललं जातंय. अनेकांच्या बरोबर कसले काही करार केलेले जमिनींच्या बाबतीत, कुठं प्लॉटिंगच्या बाबतीत बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या पुढे येण्याची शक्यता आहे आणि त्याच्यामुळं आता या मनोहर मामाचा फास पुन्हा एकदा आवळला जाऊ शकतो. मात्र याच्या भोवती असलेले जे हे राजकीय चांडाळ चौकडे आहे हे सुद्धा तितकेच दोषी आहेत. अशा लोकांमुळेच अशा लोकांचं अशा बाबांचं फावतंय असं माझ्यासारख्याला वाटतं. तुम्हाला देखील काय वाटतं हे नक्की कमेंट करून कळवा.